शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच आता उद्धव ठाकरेंना देखील निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली होती। ते वक्तव्य उद्धव ठाकरेंना भोवण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय। निवडणूक आयोगावर केलेल्या या टीकेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरेंवर कारवाईचा बडगा उगारलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। खरे तर हे प्रकरण गेल्या महिन्यातलं 20 मेला राज्यातील 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय। त्या मतदानादरम्यान मुंबई आणि उपनगरातील काही भागात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। मतदारांना मतदानाकरता 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहावं लागत होतं। अशातच पवई मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। शिवसेना उबाठा नेते आदेश बांदेकरांनी या मतदान केंद्रावरील परिस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता। कळवा आणि मुंब्रा परिसरातही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या। मतदानाकरता तासनतास ताटकळत उभं राहावं लागत असल्यामुळे अनेकांनी मतदान न करताच परत जाणं पसंत केलं। दिवसभरात मुंबईत ठिकठिकाणाहून अशा प्रकारच्या तक्रारी वाढत गेल्या। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर खरपूस शब्दात टीका केली होती। तसंच निवडणूक यंत्रणेकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही केला होता। सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही। नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत। सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही। नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे। त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तत्पर तर कारवाईचे आदेश दिले। आम्ही या कारवाईचं स्वागत करतो। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचं सिद्ध झाल्यास ठाकरेंवर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो। खरं तर 1987 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता। आता उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।